प्रश्न: कोणती महिला सुखी व समाधानी असते? उत्तर: संसाराची आणि घराची जबाबदारी समजून घेणारी महिला ख्या अर्थाने समाधानी आणि सुखी असते. ती आपल्या कुटुंबाच्या गरजा ओळखते, त्यांची काळजी घेते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करते. तिच्या वागण्यात समजूतदारपणा आणि प्रेम असते. अशा महिलेला मानसिक समाधान मिळते आणि तिचं आयुष्य अधिक आनंदी होतं. प्रश्न: महिलेला भरपूर आनंद केव्हा मिळतो? उत्तर: जेव्हा पती पत्नी एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि एकमेकांना समजून घेतात, तेव्हा महिलेला खरा आनंद मिळतो. नात्यातील जवळीक, संवाद आणि प्रेम यामुळे आनंद वाढतो. काही वेळ एकत्र घालवल्याने नातं अधिक घट्ट होतं. अशा क्षणांमुळे समाधान आणि भावनिक जवळीक निर्माण होते. प्रश्न: पत्नी व पती या दोघांमध्ये महत्त्वाचं काय असते? उत्तर: पती पत्नीच्या नात्यात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. एकमेकांवर विश्वास असल्यास नातं मजबूत राहतं. यामुळे गैरसमज कमी होतात आणि नातं अधिक टिकाऊ बनतं. विश्वासासोबत प्रेम, आदर आणि संवादही तितकेच आवश्यक असतात. हे सर्व घटक मिळून सुखी संसार घडवतात. प्रश्न: काम करताना पहिल्यांदा कोणी सुरुवात केली पाहिजे? उत्तर: कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेणं महत्त्वाचं असतं. ज्याला योग्य वाटतं त्याने पुढे येऊन सुरुवात करावी. यामुळे काम लवकर आणि सुरळीत पार पडतं. एकमेकांना सहकार्य केल्याने काम अधिक सोपं होतं. सहकार्य आणि समन्वय हे यशाचं गमक आहे. प्रश्न: ओलावा वापरल्यास काय होते? उत्तर: योग्य प्रमाणात ओलावा वापरल्यास काम अधिक सहज आणि सुरळीत पार पडतं. यामुळे अडथळे कमी होतात आणि प्रक्रिया सुलभ होते. काही गोष्टींमध्ये ओलावा मदतकारक ठरतो आणि घर्षण कमी करतो. त्यामुळे काम अधिक आरामदायक आणि सोपं होतं. प्रश्न: स्त्रीचा उत्साह किती वेळात कमी होतो? उत्तर: प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक व मानसिक प्रतिसाद वेगळा असतो. काही वेळा कमी वेळातही थकवा किंवा शांतता जाणवू शकते, तर काही वेळा जास्त वेळ लागू शकतो. हे शरीराची ऊर्जा, भावना आणि परिस्थितीवर अवलंबून असते. योग्य विश्रांती आणि समजूतदारपणा ठेवल्यास संतुलन राखता येते. प्रश्न: अशी कोणती वस्तू आहे जी एकदा घातल्यावर काढता येत नाही? उत्तर: कफन ही अशी गोष्ट आहे जी मृत्यूनंतर एकदाच वापरली जाते. ती परंपरेनुसार शेवटच्या प्रवासासाठी असते. त्यामुळे ती पुन्हा काढण्याचा प्रश्नच येत नाही. यामध्ये जीवनाचा शेवट आणि परंपरांचे महत्त्व दर्शवले जाते. प्रश्न: गर्भधारणा होण्यासाठी किती घटक आवश्यक असतो? उत्तर: वैज्ञानिकदृष्ट्या गर्भधारणेसाठी फक्त एक सक्षम पेशी आणि अंडाणू यांचा मिलाप पुरेसा असतो. जरी शरीरात लाखो पेशी असल्या तरी एक यशस्वी ठरतो. योग्य वेळ, आरोग्य आणि परिस्थिती यावर हे अवलंबून असते. त्यामुळे प्रजनन प्रक्रिया खूप सूक्ष्म आणि महत्त्वाची असते. प्रश्न: जास्त जवळीक केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: कोणतीही गोष्ट मर्यादेत केली तर शरीरासाठी चांगली असते. जास्त प्रमाणात केल्यास थकवा, अशक्तपणा किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे शरीराला विश्रांती देणं खूप महत्त्वाचं असतं. संतुलन ठेवल्यास आरोग्य चांगलं राहतं. प्रश्न: कोणत्या पद्धतीने जास्त ऊर्जा आणि ताकद मिळते?
उत्तर योग्य आहार, व्यायाम आणि चांगली जीवनशैली यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. प्रोटीनयुक्त आहार, दूध, फळे आणि सुकामेवा यांचा उपयोग होतो. नियमित झोप आणि मानसिक शांतता देखील महत्त्वाची असते. त्यामुळे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहते. प्रश्न: नात्यात समाधान कशामुळे मिळते? उत्तर: नात्यात समाधान मिळण्यासाठी एकमेकांची समज, प्रेम आणि आदर आवश्यक असतो. चांगला संवाद आणि एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. विश्वास आणि भावनिक जवळीक यामुळे नातं मजबूत होतं. त्यामुळे दोघांनाही समाधान मिळतं. प्रश्न: स्वच्छता का महत्त्वाची आहे? उत्तर: कोणतंही काम करण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता राखणं खूप गरजेचं असतं. यामुळे आजारांपासून बचाव होतो आणि शरीर निरोगी राहतं. हात धुण्याची सवय ही चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे आत्मविश्वासही वाढतो. प्रश्न: लग्न का महत्त्वाचे मानले जाते? उत्तर: लग्न हे दोन व्यक्तींच्या आयुष्याला एकत्र जोडणारे बंधन आहे. यात जबाबदाऱ्या, प्रेम आणि विश्वास यांचा समावेश असतो. समाजात एक स्थिर आणि सुरक्षित नातं निर्माण होतं. त्यामुळे आयुष्य अधिक व्यवस्थित आणि आनंदी होतं. प्रश्न: कोणत्या प्रकारच्या मुलीकडे लोक जास्त आकर्षित होतात? उत्तर: आकर्षण ही गोष्ट फक्त बाह्य रूपावर अवलंबून नसते तर व्यक्तिमत्वावरही अवलंबून असते. काही लोकांना सडपातळ शरीरयष्टी आवडते, तर काहींना आत्मविश्वास आणि स्वभाव जास्त महत्त्वाचा वाटतो. एखाद्याची बोलण्याची पद्धत, वागणूक आणि आत्मविश्वास हे आकर्षण वाढवतात. खरे आकर्षण हे मन आणि स्वभावातून निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. प्रश्न: जोडीदारामध्ये कोणत्या गुणांना जास्त महत्त्व दिलं जातं? उत्तर: नात्यामध्ये फक्त बाह्य गोष्टींपेक्षा समजूतदारपणा, प्रेम आणि विश्वास महत्त्वाचे असतात. एकमेकांना समजून घेणं, वेळ देणं आणि आदर ठेवणं हे आवश्यक आहे. शारीरिक आकर्षण तात्पुरतं असतं, पण चांगला स्वभाव नातं टिकवतो. एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं नातं मजबूत करतं. त्यामुळे गुण आणि भावना यांना जास्त महत्त्व दिलं जातं.